आरोग्य, मुक्ती, पापक्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 264 पौलाचे गलतीकरास पत्र अध्याय 6 वचन 14। मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो। त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे। हालेलुया, 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 हालेलुया। संत पौल म्हणत आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय आणखी कशाचाही अभिमान बाळगणे माझ्याकडून, माझ्या हातून न हो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हा पौल प्रभू येशूचा प्रभावी शिष्य होता, ज्याला मोठ्या प्रमाणात देवाने पवित्र आत्म्याने भरून काढलं होतं, ज्याला मोठ्या प्रमाणात सामर्थ्याचा अभिषेक झालेला होता आणि ज्याच्या हातून फार मोठी अद्भुत आणि फार मोठी चिन्ह घडत होती। आणि हा पौल असं म्हणत आहे की मला फक्त एकाच गोष्टीचा अभिमान बाळगायचा आहे, एकाच गोष्टीविषयी मी अभिमान बाळगेन, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, म्हणजे येशूचं क्रूसावरचं बलिदान। हालेलुया, 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 हालेलुया। अभिमान बाळगण्यासाठी, थोडक्यात गर्व करण्यासाठी पौलाकडे बरीच कारणं होती। कारण पौल हा कोणी साधासुद्धा माणूस नव्हता। जेव्हा तो येशूकडे आला नव्हता, जेव्हा त्याला येशूची ओळख नव्हती, तेव्हाही तो जगामध्ये एक सन्मानित माणूस होता। आणि येशूमध्ये आल्यानंतर सुद्धा तो एक सामर्थ्यशाली शिष्य बनला होता। पौल येशूकडे यायच्या अगोदर तो नियमशास्त्राचा शिक्षक होता, नियमशास्त्राचा विद्वान आणि पंडित होता। म्हणजे जेव्हा तो जगात होता तेव्हा नियमशास्त्राचा शिक्षक, विद्वान आणि पंडित म्हणून त्याला जगामध्ये मान आणि सन्मान होता। इस्रायल लोकांमध्ये त्याला फार मोठा सन्मान मिळत होता। आणि प्रभू येशूची ओळख झाल्यानंतर त्याने हा सगळा मान सन्मान सोडून दिला। त्याने नियमशास्त्राचं शिक्षक होण्याचं पत्करलं नाही, तर येशूचा सेवक होणं पत्करलं आणि तो येशूच्या नावाचा प्रचार करायला लागला। हे करत असताना देवाने त्याला मोठा पवित्र आत्म्याचा अभिषेक केला, ज्यामुळे त्याला फार मोठं सामर्थ्य मिळालं आणि पौलाच्या हातून फार मोठे चमत्कार आणि मोठी अद्भुत घडली। हालेलुया, हालेलुया। बायबल पौलाविषयीची साक्ष देतं
की पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी काढून ती जर आणून आजारी लोकांवरती घातली तर त्यांचे रोग बरे होत होते. हा पौल याला देवाने एवढा मोठा सामर्थ्याचा अभिषेक केला होता की त्याच्या शरीरातून ही सामर्थ्य वाहत होतं. पौलाच्या अंगावर रुमाल किंवा फडके आणून लोक टाकायचे आणि नंतर ते परत घेऊन जाऊन घरात असलेल्या आजारी माणसावर टाकायचे आणि आजारी माणूस बरा व्हायचा. बायबलमध्ये असाही प्रसंग लिहिलेला आहे की पौल एकदा एका मंडळीला प्रवचन देत होता. रात्रीची वेळ होती आणि वरच्या माळ्यावरती प्रवचन सुरू होतं. बराच वेळ प्रवचन लांबलं. मध्यरात्रीपर्यंत पौलाचं बोलणं सुरू राहिलं आणि त्यावेळेला एक तरुण मुलगा तिथे खिडकीवर बसला होता पौलाचं प्रवचन ऐकण्यासाठी. पण मध्यरात्रीपर्यंत पौलाचं भाषण लांबल्यामुळे त्या तरुण मुलाला झोप लागली, डुलकी आली आणि तो खाली पडला. लोकांनी खाली येऊन बघितलं तर तो तरुण मेला होता. लोकांनी तपासून बघितलं की हा तरुण मेलेला आहे. पण जेव्हा पौलाला कळालं की हा तरुण मेला आहे तेव्हा पौल त्याच्या जवळ गेला आणि पौलाने देवाच्या सामर्थ्याने त्याला एका क्षणात जिवंत करून दाखवला. एका क्षणात. हालेलुया, हालेलुया. मोठी अद्भुत, नुसतं ताप सर्दी नाही तर मोठी अद्भुत देवाने पौलाकडून घडवली. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की पौल एकदा एका राजाला येशूची सुवार्ता सांगत होता आणि तो जेव्हा राजाला सुवार्ता सांगत होता तेव्हा राजदरबारामध्ये असलेल्या एका जादूगाराने मध्येच त्याला अडवलं आणि राजाला सुवार्ता ऐकण्यापासून थांबवलं. कारण पौल राजाला सुवार्ता सांगतोय आणि राजा शांतपणे ऐकून घेतोय हे त्या जादूगारामध्ये असलेल्या सैतानी शक्तीला सहन झालं नाही आणि म्हणून जादूगाराने मध्येच अडवून राजाला सुवार्ता सांगण्यासाठी थांबवलं. त्यावेळेला पौलाने त्या जादूगाराला सांगितलं की तू देवाचे सरळ मार्ग विपरीत करायचं, वाकडं करायचं सोडून देणार नाहीस का? पहा, आता तू आंधळा होशील आणि काही वेळपर्यंत तुला दिसणार नाही. आणि बायबल म्हणतं एका क्षणात जादूगार आंधळा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू आंधळा होशील आणि तुला काही वेळपर्यंत दिसणार नाही असं पौल बोलता बरोबर जादूगार आंधळा झाला. किती मोठं सामर्थ्य देवाने या पौलाला दिलं होतं. तो मेलेल्याला उठवत होता. तो आंधळा होशील बोलला तर जादूगार आंधळा झाला. त्याच्या अंगातून सामर्थ्य वाहत होतं. अंगावर कपडे आणून टाकले आणि घरात आजारांवर नेऊन ते टाकले की आजारी बरे व्हायचे. एवढं प्रचंड सामर्थ्य पौलाकडे होतं. त्याला अभिमान करण्यासाठी आणि गर्व करण्यासाठी किती 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 कारणं होती. ही झाली सामर्थ्याची बाजू. परंतु पौल हा ज्ञानाने भरलेला होता. त्याला खूप मोठं देवाचं प्रकटीकरण झालं होतं. नव्या करारामध्ये जी येशूच्या शिष्यांनी पत्र लिहिलेली आहेत त्यातील सगळ्यात जास्त पत्र पौलाची आहेत. कारण पौलाला देवाने जास्त प्रकटीकरण केलं होतं आणि त्याच्याकडे फार मोठा प्रकटीकरणाचा आत्मा असल्यामुळे त्याला खूप मोठं स्वर्गीय ज्ञान प्राप्त झालं होतं. स्वर्गीय ज्ञान आणि स्वर्गीय ताकद एकाच वेळेला त्याच्याकडे होती आणि तरी सुद्धा हा ज्ञानाने आणि सामर्थ्याने भरलेला येशूचा शिष्य म्हणत आहे की माझ्याकडून एकाच गोष्टीचा अभिमान बाळगला जाईल. एकाच गोष्टीविषयी मी गर्व करीन. एकाच गोष्टीचा अभिमान मी बाळगेन आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, येशू ख्रिस्ताचा क्रूस. हालेलुया, 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 हालेलुया. का पौल असं म्हणत आहे? ज्याच्याकडे एवढं ज्ञान होतं आणि ज्याच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य होतं की तो मेलेल्या माणसाला सुद्धा येशूच्या नावाने उठवू शकत होता, तर तो कोणत्याही गोष्टीमध्ये गर्व, अभिमान का बाळगू शकत नाही? याचं कारण असं आहे की माणूस कितीही शिकला, माणूस कितीही मोठा झाला, माणूस कितीही सन्मानित झाला तरी शेवटी देवाच्या नजरेला तो माती आहे. कितीही तो मोठा झाला,
कितीही जगाने त्याला मान आणि सन्मान दिला तरी देवाच्या नजरेला तो माती आहे. आणि पौलाला माहीत आहे की माझ्याकडे जे काही ज्ञान आहे आणि माझ्याकडे जे काही सामर्थ्य आहे ते माझं नाही आहे, ते देवाचं आहे. आणि मी आज जो काही आहे तो बाकी कशामुळे नाही, प्रभू येशूच्या क्रूसामुळे आहे, त्याच्या वधस्तंभामुळे आहे. आपण पापी माणसं आहोत, आपण पापी माणसं आहोत, आपण सैतानाचे गुलाम होतो. आपल्याला आशा कुणामुळे मिळाली? आपल्याला स्वर्गातली आशा कुणामुळे मिळाली? आपल्याला स्वर्गातले आशीर्वाद कशामुळे मिळाले? आपण स्वर्गाचे नागरिक कशामुळे बनलो? का आपण हक्काने प्रार्थना करू शकतो? का आपण हक्काने देवाचे आशीर्वाद मिळवू शकतो? का आपण हक्काने स्वर्गाचे वारसदार होऊ शकतो? एकाच गोष्टीमुळे, प्रभू येशूच्या वधस्तंभामुळे. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचा वधस्तंभ हाच आमचा आधार आहे. तो त्या क्रूसावर मरण पावला, त्याने आमच्या पापांसाठी त्या क्रूसावर प्राण दिला, त्याने त्या क्रूसावर आमची पाप वाहून नेली. म्हणून आज आम्ही पापांची क्षमा अगदी सहजपणे मिळवू शकतो. आज अगदी सहजपणे आम्ही बरे होऊ शकतो. अगदी सहजपणे स्वर्गातले आशीर्वाद मिळवू शकतो. अगदी सहजपणे स्वर्गीय कृपादान, स्वर्गीय आनंद आणि स्वर्गीय शांती मिळवू शकतो येशूच्या क्रूसामुळे. आमच्या चांगुलपणामुळे नाही, आमच्या मोठेपणामुळे नाही, किंवा आम्ही खूप काही भारी आहोत म्हणून नाही. हालेलुया, हालेलुया. पौलाचं हे वचन जगातल्या सगळ्या मोठ्या विद्वानांना आणि पंडितांना धडा देणारं वचन आहे. जगात असा एक माणूस सापडणार नाही ज्याला गर्व नाही आहे. प्रत्येकामध्ये कसला न कसला गर्व, अहंकार भरलेला आहे. 2 वेळचं जेवायला मिळत नसेल पण गर्व मात्र हृदयात असतो. 2 वेळचं जेवायला मिळत नाही त्याच्या पण हृदयात गर्व असतो. लोकांना काय काय कसले कसले गर्व आहेत. आणि तसं बघितलं तर दिवसेंदिवस ही जी लोकांची अवस्था आहे, आत्मिक अवस्था, ही अधिकच खराब होत चाललेली आहे. लोक अधिक अहंकारी बनत चाललेले आहेत, अधिक गर्विष्ठ बनत चाललेले आहेत. जसा जगाचा शेवट जवळ येत चाललेला आहे तसतसा माणूस अधिक अहंकारी होत चाललेला आहे. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही कितीही उड्या मारल्या, आम्ही स्वतःला कितीही शहाणे समजलो तरी देवासमोर आम्ही धूळ आणि माती आहोत. जे लोक देवासमोर नम्र होतात तेच देवाचे आशीर्वाद मिळवू शकतात. अहंकारी लोक, मनाचे गर्विष्ठ लोक कधीही देवाचे आशीर्वाद मिळवू शकणार नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाने गर्व कशावर करायचा? कशावर गर्व करायचा? पौल जो एवढा सामर्थ्यशाली शिष्य होता तो म्हणतोय, मी फक्त एकाच गोष्टीचा अभिमान बाळगेल, माझ्या प्रभूचा क्रूस, माझ्या प्रभूचा क्रूस. हा क्रूस माझा अभिमान आहे, हा क्रूस माझा गर्व आहे. कारण या क्रूसामुळे मी पापातून मुक्त झालो. या क्रूसामुळे माझं नाव स्वर्गात लिहिलं गेलं. या क्रूसामुळे माझ्यासाठी स्वर्ग उघडला. हालेलुया. या क्रूसामुळे मी सर्व समर्थ देवाचा मुलगा बनलो. या क्रूसामुळे मला अनंत काळच्या जीवनाची आशा मिळाली. या क्रूसामुळे मला माहीत आहे इथे मी मरेन पण दुसऱ्या क्षणाला स्वर्गात जिवंत होऊन देवाबरोबर अनंत काळ राहीन. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिवसेंदिवस जगाची अवस्था वाईट होत चाललेली आहे आणि तरी सुद्धा लोक अहंकारी बनत चाललेले आहेत. अहंकारी लोकांचा अहंकार संपत नाहीये. मला हे बघून फार मोठं आश्चर्य वाटतं की एका बाजूने लोकांच्या जीवनातली दुःख वाढत आहेत पण दुसऱ्या बाजूने लोकांना देवाविषयी ऐकायचं नाहीये.
लोकांना देवाला शरण यायचं नाहीये, देवासमोर नम्र व्हायचं नाहीये. देव देव देव, प्रार्थना 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 असल्या गोष्टींना ते हसतात, अंधश्रद्धा बोलतात आणि ते म्हणतात की या सगळ्या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत, याची काही गरज नाहीये. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही आणि मी आपण गर्व जरूर करावा, अभिमान जरूर बाळगावा, पण तुमच्या पैशाचा नाही, तुमच्या शिक्षणाचा नाही. पैसा काय कामाचा? पैसा तुम्ही कुठे घेऊन जाल, काही बरोबर जात नाही. पैशाचा अभिमान काय बाळगायचा, संपत्तीचा अभिमान काय बाळगायचा. अलीकडे मी एका कुटुंबामध्ये भेट दिली. त्या कुटुंबाने मला असं सांगितलं, आता त्यांची अवस्था फार वाईट आहे, पण पूर्वी त्यांचा एक बिझनेस होता आणि तो एवढा जोरात चालायचा, एवढा जोरात की त्या पैशाच्या जोरावर त्यांनी बंगले बांधले, खूप सोनं नाणं खूप काही जमवलं. आणि आत्ता अवस्था अशी आहे की घरामध्ये किराणा भरायला पण पैसे नाही आहेत, घरात किराणा भरायला पैसे नाही आहेत. आणि ते मला म्हणतात की आमच्या बंगल्याला गिराईक असेल तर शोधा हो, आम्हाला विकायचे आहेत. आणि ते असंही पुढे म्हणाले, पूर्वी आमची अशी स्थिती होती की त्या बिझनेसमुळे घरात एवढा पैसा यायचा की आम्हाला रोज दारात जाऊन पैसे घ्यायला पण कंटाळा यायचा. बोला, रोज दारात जाऊन कामगार येऊन पैसे द्यायचे ना, ते घ्यायला पण आम्हाला कंटाळा यायचा. आणि आता घरात किराणा भरायला पैसे नाही आहेत, म्हणून बायबल म्हणतं चंचल धनावर आशा ठेवू नका. धन चंचल आहे, आज तुमच्याकडे आहे, उद्या तुमच्याकडे नसेल. कसला अभिमान बाळगताय, कसला गर्व करताय. पैसा काय कामाचा आहे, संपत्ती काय कामाची आहे. सौंदर्य ते तरी टिकते का? नाही टिकत. सगळ्यांना वाटते तरुण राहायला पाहिजे, पण तरुण कोणी कायमचं राहत नाही. कितीही सुंदर असाल, कितीही देखणे असाल, तरी सुद्धा हे सौंदर्य लुप्त होतच. अंगावर सुरकुते येतात, काळे केस पांढरे होत जातात, दात पडत जातात आणि हे कडक शरीर पाठीतून वाकत 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 दुबळं बनत जातं. शरीर तरी कुठे टिकतं, सौंदर्य तरी कुठे टिकतं. जगात येणारी सगळी माणसं अशाच रीतीने मरून जातात, तरी सुद्धा मागचे काही केल्या सुधारत नाहीत. आपल्या मराठीत एक म्हण आहे की पुढच्याच ठेच मागचा शहाणा. पण शहाणे कोणी होत नाहीत बरं का. पुढच्याला ठेच लागली तरी मागचे शहाणे नाही होत. ते असं बोलतात, त्याला ठेच लागली, मला नाही लागणार, मी बरोबर बघून चालेन, मी बरोबर बघून चालेन, त्याला ठेच लागली, मला नाही लागणार. सगळेच म्हातारे होतात, सगळेच दुबळे होतात, सगळेच आजारी पडतात, सगळेच खंगून जातात, सगळ्यांची अवस्था तीच होते. आणि तरी सुद्धा मीपणा कुणीही सोडायला तयार नसतं. आजचे तरुण म्हाताऱ्यांकडे बघून असा विचार करत नाहीत की मी पण एक दिवस असा होणार आहे, मी पण एक दिवस असा होणार आहे. तुम्ही त्या सलमान खानकडे आणि शाहरुख खानकडे बघू नका, त्यांच्याकडे नका बघू. तुमच्या बाजूला जी म्हातारी माणसं आहेत ना, त्यांच्याकडे बघा. स्वप्नामध्ये जगू नका, वास्तवात जगा. ती स्वप्न आहेत, सैतानाने तुम्हाला भुरळ घालण्यासाठी दिलेली स्वप्न. त्या स्वप्नाकडे बघू नका, वास्तवामध्ये जगा, सत्य परिस्थितीमध्ये जगा. एखादा मुलगा लग्न झालं आणि बायको घरात आली की आई वडिलांबरोबर उद्धट बोलायला लागतो. आई वडील त्याला नकोसे होतात, आई वडिलांना टाकून बोलतो, शिव्या पण देतो, पण विसरतो एक दिवस मी पण असाच होणार आहे, मी पण असाच होणार आहे. आणि जर मी माझ्या वडिलांना आज अशी वागणूक दिली तर माझी मुलं पण मी म्हातारा झाल्यावर मला अशीच वागणूक देणार आहेत. जे पेरलं तेच उगवणार. तुम्ही जे आता पेरताय तेच तुमच्यासाठी उगवलं जाणार आहे. तुम्ही जर आज तुमच्या वडिलांचा अपमान करत आहात, तुम्ही जर आज तुमच्या वडिलांना 2 वेळचं जेवण सुखाने देऊ शकत नाही आहात, ही जर तुम्ही त्यांची अवस्था करून ठेवलेली आहे का? कारण तुम्ही चांगले कमावताय, कामावर जाताय, हातात पैसा येतोय, तुम्हाला आता वडिलांची गरज नाही आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही करून घेतली असेल, आई वडिलांची प्रॉपर्टी पण अगोदरच सही घेऊन नावावर करून ठेवली असेल, त्यामुळे आता तुमची गरज संपली. पण तुम्ही विसरलात की तुम्ही पण म्हातारे होणार आहात आणि तुमच्या जागेवर तुमचा मुलगा असणार आहे.
तोही तुम्हाला तीच वागणूक देणार आणि किंबहुना जास्त देणार, कारण बँकेत ठेवलेल्या पैशावर व्याज मिळते ना, आणि कर्जावर पण व्याज भरावं लागतं. तसं आपण जे करतो ते आपल्याला व्याजासकट परत मिळतं. चांगलं केलं तर तेही व्याजासकट परत मिळतं, आणि वाईट केलं तर ते पण व्याजासकट परत मिळतं. हालेलुया, 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 हालेलुया. पुढच्या ठेचा खात आहे तरी मागचे काही केल्या शहाणे होत नाहीयेत. प्रत्येकाला वाटतं की त्याला तसा अनुभव आला, मला तसा येणार नाही. तरुणांना वाटतं की आम्ही कायमचे असेच राहणार. ज्याच्या अंगामध्ये रक्त सळसळत आहे, ताकद आहे, त्याला असं वाटतं मी कायमचा असाच राहणार. असाच कोणी राहत नाही. शरीराचा गर्व काय करायचा, ताकदीचा गर्व काय करायचा, सौंदर्याचा गर्व काय करायचा. आजार कोणत्या घडीला शरीरामध्ये येईल आणि आपलं शरीर बर्बाद करेल आपण सांगू शकत नाही. आज तुम्ही धडधाकड असाल, एका क्षणात आजार जर शरीरामध्ये आला ना, तर एका महिन्यामध्ये तुमचं शरीर बर्बाद होऊन जाईल. अशी मी पुष्कळ माणसं बघितलेली आहेत, पुष्कळ माणसं जी पूर्वी धडधाकड होती आणि एका आजारामुळे पूर्ण शरीर बर्बाद झालेलं आहे. शरीराचा गर्व कसला करायचा? शिक्षण, लोक शिक्षणाचा गर्व करतात. शिक्षण आपल्याला काय देऊ शकतं सांगा? शिक्षण काय देतं आपल्याला? शिक्षण आपल्याला शांती देतं, शिक्षण आपल्याला आनंद देतं. तुमच्या शिक्षणाची पदवी BA, BCom, MSc, MCom जे काही आहे, तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या पदवीद्वारे स्वर्गामध्ये पोहोचू शकाल. जेव्हा मराल तेव्हा ती पदवी पण इथेच राहील. तो पदवीचा कागद तुम्हाला बरोबर नेता येणार नाही, तो तिकडे पोहोचणार नाही, कारण या जगाच्या पदव्या तिकडे काही कामाच्या नाही आहेत. तिकडे एकच पदवी चालते. तू येशूवर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवली आहेस का? येशूवर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवणं, एवढी एकच पदवी त्या न्यायासनासमोर उपयोगी पडणार आहे. बाकी कोणतीच पदवी कामाची नाही. जग अहंकारी बनत चाललेलं आहे आणि व्यर्थ अभिमान लोक बाळगत आहेत, व्यर्थ अहंकार लोक बाळगत आहेत. आणि जेवढे अभिमान बाळगत आहेत, अहंकार बाळगत आहेत, ते कोसळत आहेत, पडत आहेत, तरीही मागचे शहाणे होत नाहीयेत. परंतु प्रभू येशू म्हणाला, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की जे अहंकारी, त्यांचं राज्य स्वर्गाचं राज्य नाही. त्यांचं राज्य दुसरं आहे, नरकाचं राज्य, जिकडे ते कायमचे जळत राहतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सगळा गर्व सोडून द्या. कोणताही गर्व करू नका. पैशाचा नाही, संपत्तीचा नाही, घराण्याचा नाही. खूप लोकांना घराण्याचा पण गर्व असतो, त्याचा काही उपयोग नाहीये. देव तुमच्या बाह्य गोष्टी बघत नाही, देव हृदयाकडे बघतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कोणत्या कुळातले आहात, कोणत्या जातीतले आहात, कोणत्या धर्मातले आहात, हे देव काही बघत नाही. कारण मुळात जात धर्म हे काही देवाने बनवलंच नाहीये. देवाने माणूस बनवला, देवाने परिपूर्ण असा माणूस बनवला. सगळ्या जाती धर्म हे माणसाने बनवले आहेत. म्हणून जेव्हा हे जीवन संपेल तेव्हा देवासमोर उभं राहताना जातीचा दाखला नेऊ नका आणि कोणत्या धर्माचे आहात ते देवाला सांगू नका. देवासमोर ते काही चालत नाही. अगदी ख्रिस्ती लोक सुद्धा आपल्या धर्माचा दाखला घेऊन जाऊ शकत नाहीत की आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून आम्हाला स्वर्गात घे. तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणजे तुमच्याकडे लायसन आहे असं नाहीये, अजिबात नाही. तुमच्या हृदयात येशू आहे का? तुमच्या हृदयात येशू आहे का? तुम्ही येशूला जीवन समर्पित केलं होतं का? तुम्ही येशूचा वधस्तंभ उचलून चालत होतात का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने सांगितलं की आपापला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे या. देव तुम्हाला विचारेल, तुम्ही वधस्तंभ उचलून चालला होतात का? तुम्ही ख्रिस्ती होतात का, कॅथोलिक होतात का, प्रोटेस्टंट होतात का? देवाला ते काही बघायचं नाहीये. देव सांगेल हे सगळं मी बनवलं नाहीये, तुम्हीच बनवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. सगळा अहंकार सोडून द्या. सगळ्या प्रकारचा अहंकार तुमच्या हृदयातून काढून टाका आणि देवासमोर स्वतःला नम्र करा. संपूर्णपणे नम्र व्हा. कारण आपण पापी माणसं आहोत. आपल्याला पुढचा क्षण माहिती नाही आहे. आपण उद्या असणार की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे. आपल्या जीवनाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. पुढच्या क्षणाबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. देवासमोर नम्र व्हा. आपल्याला जी काही आशा आहे, जी काही शांती आहे, जो काही आनंद आहे, एकाच गोष्टीमुळे आहे, प्रभू येशूच्या क्रूसामुळे आहे. त्याच्या क्रूसामुळे आहे. येशूचा क्रूस जगासाठी अपमानास्पद गोष्ट आहे. येशूला क्रूसावर खिळलं गेलं कारण तेव्हाची रोमी लोकांची शिक्षा देण्याची पद्धत होती. अतिशय अपमानास्पद मरण जर कोणाला द्यायचं असेल तर त्याला क्रूसावर टांगलं जायचं. क्रूसावर टांगलं जाणं हे अतिशय अपमानास्पद मरण होतं. पण आपल्यासाठी हा अपमानाचा क्रूस अभिमानाचं कारण आहे. हालेलुया. हा अपमानास्पद क्रूस आपल्यासाठी अभिमानाचं कारण आहे. कारण आपला प्रभू त्या क्रूसावर आपली पाप घेऊन मरण पावला. त्याने आपल्यासाठी बलिदान केलं. म्हणून त्या क्रूसातून आपल्यासाठी जीवन वाहत आहे. त्या क्रूसातून आपल्यासाठी पाप क्षमा वाहत आहे. त्या क्रूसातून आपल्यासाठी सामर्थ्य वाहत आहे. त्या क्रूसामुळे आपण पापातून मुक्त होऊ शकतो. त्या क्रूसामुळे आपण सैतानापासून मुक्त होऊ शकतो. त्या क्रूसामुळे आपल्या जीवनावरचे शाप निघून जातात आणि त्या क्रूसामुळेच आपण स्वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत. हालेलुया. 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 तुमचा, माझा आणि या जगात जेवढ्यांना अनंतकाळच्या जीवनात जायचं आहे त्या सगळ्यांचा विश्वास आणि त्या सगळ्यांचं तारण आणि मुक्ती त्या क्रूसाच्या द्वारे आहे. हा क्रूस जर नसता आणि प्रभू जर क्रूसावर मेला नसता तर तुम्हाला आणि मला काहीच आशा नव्हती. येशू जेव्हा क्रूसावर टांगलेला होता तेव्हा क्रूसाखाली चेष्टा करणारे लोक उभे होते आणि ते येशूला सांगत होते की तू जर देवाचा पुत्र आहेस तर स्वतःला वाचव. तू जर देवाचा पुत्र आहेस तर क्रूसावरून खाली उतर, आपला बचाव करून दाखव. तू आंधळ्याचे डोळे उघडलेस, तुला स्वतःला वाचवता येत नाही. तू मुक्यांना बोलतं केलं आणि आता तू का असं मरतोयस? तू मेलेल्यांना जिवंत केलं आणि आता तू का तडफडतोयस? तू जर देवाचा पुत्र आहेस तर क्रूसावरून खाली उतर, स्वतःचा बचाव कर. प्रभू ऐकत होता पण त्याने त्याप्रमाणे केलं नाही. तो ऐकत होता पण त्याने त्याप्रमाणे केलं नाही. क्रूसावरून खाली उतरणं त्याच्यासाठी शक्य होतं. तो क्रूसावर असताना शक्तिहीन झालेला नव्हता, कमजोर झालेला नव्हता. त्याचं सामर्थ्य संपलं नव्हतं. आंधळ्याला दृष्टी देताना, मेलेल्यांना उठवताना, रोग्यांना बरं करताना जे सामर्थ्य त्याच्याकडे होतं तेच सामर्थ्य तो क्रूसावर तडफडत असताना त्याच्याकडे होतं. पण तो जर क्रूसावरून उतरला असता तर आपल्याला काहीही आशा नव्हती. तो आपल्यासाठी क्रूसावर तडफडत होता. तो आपल्यासाठी रक्त सांडत होता. तो आपल्यासाठी वेदना भोगत होता. तो जर क्रूसावरून उतरला असता तर पापांची शिक्षा अर्धवट राहिली असती आणि पापी माणूस कधीही स्वर्गात पोहोचू शकला नसता. म्हणून ते लोक हसत होते, चेष्टा करत होते. अरे आंधळ्याचे डोळे उघडणाऱ्या, तू स्वतःला वाचवू शकत नाहीस? अरे मेलेल्यांना जिवंत करणाऱ्या, तू स्वतःला वाचवू शकत नाहीस? अख्ख्या जगाला सांगितलं की तू देवपुत्र आहेस, आता तू का मरतोयस? उतर खाली. त्याने कुणाचंही ऐकलं नाही. तो तडफडला 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 आणि जेव्हा त्याची वेळ पूर्ण झाली तेव्हा तो बोलला, पूर्ण झाला आहे. पूर्ण झालं आहे. काय पूर्ण झालं आहे? तारण कार्य पूर्ण झालं आहे. मानवांच्या पापांची शिक्षा घ्यायचं पूर्ण झालं आहे. मी सगळी शिक्षा भोगली आहे, पूर्ण झालं आहे. ते पूर्ण केल्याशिवाय तो क्रूसावरून उतरला नाही. पूर्ण झालं आहे असं म्हणून त्याने पित्याला सांगितलं, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. आणि मस्तक लावून त्याने प्राण सोडला. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन त्याने दाखवलं की तो खरोखर देवपुत्र आहे. हालेलुया. हालेलुया.
तू जर देवपुत्र आहेस तर सिद्ध कर, असं लोक त्याला सांगत होते. तो सिद्ध जरूर करणार होता, पण शिक्षा अर्धवट ठेवून नाही. मी सिद्ध करणार, या तडफडत्या अवस्थेत मरणार आणि तिसऱ्या दिवशी उठून मी दाखवेन की मी देवपुत्र आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्या क्रूसामुळे आपल्याला आशा आहे, त्या क्रूसामुळे आपल्याला आधार आहे. नाहीतर आपण सगळी पापी माणसं आहोत. आपण पापात राहू, पापात जगू, पापात मरू आणि मेल्यावर नरकामध्ये जाऊ, अनंत काळच्या यातना भोगत राहू. पुन्हा या जगात येणार नाही. नरकात पोचल्यानंतर जर आपल्याला समजलं की आपण चुकीच्या जागी पोचलेलो आहोत आणि आपण देवाला सांगितलं, मला परत एकदा संधी दे, फक्त एकदा संधी दे, परत मला पृथ्वीवर जगायला पाठव, मग मी चांगलं जीवन जगेन. नो चान्स, पुन्हा संधी नाही आहे. ही संधी आत्ता आहे. ज्या वेळेला तुमचे कान ही तारणाची सुवार्ता ऐकत आहेत, येशूची सुवार्ता ऐकत आहेत, तेव्हा देवाने तुम्हाला दिलेली संधी आहे. मरणानंतर संधी नाही आहे. ती जर असती तर येशू आला नसता, क्रूसावर मेला नसता. मरणानंतरच त्याने सांगितलं असतं की मी तुम्हाला परत जगात पाठवतोय, पाप करू नका, चांगलं जीवन जगा आणि मग मी तुम्हाला स्वर्गात घेईन. पण मरणानंतर संधी नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण सगळे पापी आहोत. कितीही भारी घराण्यातले असो, कितीही शिकलेलो असो, आपण सगळे पापी आहोत आणि आपल्याला सगळ्यांना पापक्षमेची गरज आहे. कुणीही आपल्याला पापातून सोडवू शकत नाही, कारण या जगातला प्रत्येक मनुष्य पापी आहे. जो स्वतः पापी आहे तो दुसऱ्याला वाचवू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या अभिमानाचं, गर्वाचं एकच कारण आहे, येशूचा क्रूस. बाकी कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका, कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. नेहमी असं बोलायला शिका, मी एक पापी व्यक्ती आहे, मी एक पापी मनुष्य आहे आणि जे काही माझ्याकडे आहे, जो काही आशीर्वाद, जी काही कृपा, जो काही आनंद, जे काही शांती माझ्या जीवनात आहे, ती माझ्या प्रभूच्या क्रूसामुळे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी फार भारी आहे असं कधीच समजू नका. स्वतःला भारी समजणारे माती मोल होऊन जातात, पण देवासमोर नम्र होणारे अनंत काळ जिवंत राहतील आणि देवाच्या घरात कायमचे राहतील. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.